रामकृष्ण परमहंस हे 19व्या शतकातील प्रसिद्ध भारतीय संत व आध्यात्मिक गुरु होते। त्यांचे मूळ नाव गदाधर चट्टोपाध्याय होते। त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 रोजी कामारापुकुर पश्चिम बंगाल येथे झाला होता। ते दक्षिणेश्वर काली मंदिर येथे पुजारी होते। ईश्वर प्राप्तीसाठी भक्ती, प्रेम आणि साधेपणा यावर त्यांनी भर दिला। जीवसेवा म्हणजे शिवसेवा हा त्यांचा महत्त्वाचा संदेश होता। स्वामी विवेकानंद हे त्यांचे प्रमुख शिष्य होते। विवेकानंदांनी गुरूंचे विचार जगभर पोहोचवले। रामकृष्ण परमहंस यांनी भारतीय अध्यात्माला नवी दिशा दिली। त्यांच्या शिकवणीवर आधारित रामकृष्ण मिशन संस्था आजही समाजसेवा व आध्यात्मिक कार्य करते। चैतन्य महाप्रभू हे 15व्या व 16व्या शतकातील महान वैष्णव संत, समाजसुधारक आणि कृष्ण भक्त होते। त्यांना गौरांग किंवा निमाई या नावानेही ओळखले जाते। त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1486 रोजी नवद्वीप पश्चिम बंगाल येथे झाला होता। ते अत्यंत बुद्धिमान व विद्वान होते। त्यांनी जातपात भेदभाव यांना विरोध करून सर्वांना समानतेचा संदेश दिला। त्यांनी गौडीय वैष्णव संप्रदाय स्थापला। त्यांचे अनुयायी ISKCON या संस्थेद्वारे जगभर कृष्ण भक्तीचा प्रसार करू लागले।